परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इक्बाल हे आता महापौर होणार आहेत। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची या ठिकाणी आघाडी झाली आहे। महापौर निवडीमध्ये इथे उद्धव ठाकरेंनी जसा देश तसा वेश अशी भूमिका घेतली आहे। मुंबईमध्ये त्यांनी मराठी महापौर पदासाठी आग्रह धरला होता, तर परभणीमध्ये त्यांनी मुस्लिम महापौर बसवलेला आहे। पासष्ट सदस्यांच्या सभागृहामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक आपल्याला दिसत आहेत। बहुमतासाठी 33चा आकडा गरजेचा होता। परभणीमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची ही निवडणूक सध्या सुरू असलेली दिसते आहे आणि सय्यद इक्बाल हे ठाकरेंच्या शिवसेनेचे महापौर होण्याची शक्यता सध्या बघायला मिळते आहे। चंद्रपूरमध्ये ज्या पद्धतीनं ठाकरेंची शिवसेना ही भाजपच्या सोबत गेली आणि काँग्रेसला एक मोठा हादरा बसलेला होता, त्यानंतर परभणीमध्ये सध्या काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना ही एकत्र आलेली दिसते आहे आणि सध्या त्यांचं ठरलेलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडे महापौर पद जाणार आहे, तर काँग्रेसकडे आता उपमहापौर पद असणार आहे। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं या ठिकाणी मुस्लिम महापौर बसवण्याची भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जसा देश तसा वेश अशी भूमिका घेतली आहे, अशी चर्चा सध्या परभणीमध्ये सुरू झाली आहे। कारण या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्यावेळेला मुंबईमध्ये महापौर पदाच्या निवडीच्या संदर्भामध्ये घडामोडी सुरू होत्या, तेव्हा त्यांनी मुंबईमध्ये मराठी महापौर असावा असा आग्रह धरलेला होता। पंकज क्षीरसागर आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अपडेट देतील। पंकज, सुदैवानं आता परभणीमध्ये तरी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना ही एकत्र आलेली दिसते आहे। त्यांचं सुदैव म्हणायला हवं, कारण चंद्रपूरमध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेसनं फटका खाल्लेला होता आणि आता नेमका काय घडामोडी घडत आहेत महापौर आणि उपमहापौर पदाच्या संदर्भातल्या? यामिनी, आपण जर बघितलं तर महापौर पदासाठी एकूण 14 उमेदवारी अर्ज आले होते, ज्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून 6 अर्ज होते, काँग्रेसकडून 3 अर्ज होते, भाजपकडून 3 अर्ज होते आणि एक अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून होते। तर यातील सर्व अर्ज जवळपास 12 अर्ज जे आहेत ते मागे घेण्यात आलेले आहेत आणि भाजपच्या उमेदवार तिरुमला खिल्लारे आणि शिवसेनेचे उमेदवार सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांच्यामध्ये महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। आताच मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि तिरुमला खिल्लारे यांचं पहिल्यांदा नाव जे आहे ते पुकारण्यात आलेलं आहे। किती तर त्यांचं मतदान जे आहे ते सुरू आहे आणि परभणीमध्ये शिवसेनेचा महापौर होण्यासाठी कुठलीही अडचण या ठिकाणी येणार नाही अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे आणि सध्याच्याला सगळ्यांचं लक्ष जे आहे ते तिकडेच लागलेलं आहे। या महापौर पदाच्या निवडीनंतर उपमहापौर पदाची निवडणूक पार पडणार आहे। त्याचे जे अर्ज आहेत त्याचे सुद्धा ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले ते परत अर्ज घेणार आहेत आणि त्यानंतर त्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाणार आहे। परंतु परभणीमध्ये शिवसेनेचा महापौर होण्यासाठी तर परभणीमध्ये सध्याची ही निवडीची प्रक्रिया सुरू आहे आणि यामध्ये शिवसेनेचा महापौर बसणार असं जवळपास निश्चित झालेलं दिसत आहे। आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर आपल्याला माहिती देत होते। पंकज, आभार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।